लंडन मधून वाघ नक आणणार आहे, त्याचा त्यांनी पुढाकार घेतलाय आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुधीर भाऊ, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे. नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण रायगडावर चाललेलो आहोत आणि महाराजांच्या तिथीप्रमाणे हे आज राज्याभिषेक आहे. तर आपण राज्याभिषेकाला चाललेलो आहोत आणि सर्व पुढे गेलेले आहेत आणि आपण पण आता जाऊया. व्हिडिओ खूप छान होणार आहे. तर तुम्ही कोण चॅनलवर नवीन आला असेल तर आताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला थोड्या चालण्यानंतर इथे बस आहे, तर आपल्याला बसमधून जायचं आहे. तर आपण लवकर जाऊया. इथून बस आहे, ती आपल्याला बस पायथ्यापर्यंत सोडणार आणि माझ्यासोबत माझी ताई आणि भाऊ आहे. तर आम्ही सर्व बसमध्ये बसणार आणि पायथ्याजवळ जाणार. मित्रांनो, तर आता आपण या बसमध्ये बसलेलो आहोत आणि ही बस आहे ती आपल्याला पायथ्यापर्यंत सोडणार. खूप मस्त असं नियोजन इकडे आहे. गाईज, हा बघा किल्ल्याचा पायथा आणि खूप जोराने पाऊस पडत आहे आणि भाऊ आणि माझी बहीण वरती आता चालत आहे. ही जामच वरती चालण्यासाठी खुश झालेली आहे. आता वरती चढताना ती खूप दमणार आहे. मित्रांनो, खूप जोरदार पाऊस आहे. मी कपडे वगैरे आताच बदलवले आणि फोनला कवर टाकलाय. काहीच गड बघा किती मस्त वाटते. अजून थोडाच गड चढलेलो आहे मी आणि मी बॅगेला बघा कसा पिशवी लावलेली आहे आणि चालत आहे. खूप बेकार अवस्था झालेली आहे. अजून थोडा पण नाही गड चढून झालेला. खालचा पण व्ह्यू बघा किती मस्त वाटते. आपल्याला वरती जायचं आहे. गाईस, तर पावसामध्ये किल्ल्याचा व्ह्यू अजूनच खूप छान वाटते आणि पावसामध्ये गड चढायला पण खूप मजा वाटते. खूप जोरदार पाऊस पडत आहे आणि हा असा पाणी पायऱ्यांवरून खाली येत आहे. गाईस, तर खालचा व्ह्यू बघा किती मस्त झालेला आहे. धुका झालेला आहे खाली आणि एकदम मस्त असा वातावरण आहे आणि इकडे असा वॉटरफॉल आहे. वरून पाणी येते बघा, छान असा खूप मस्त वातावरण आहे आणि अजून आपल्याला खूप वरती चढायचं आहे. खूप मजा येते चढण्यात पण. माझा अवतार बघा कसा झालेला आहे. ही फोनसाठी घेतलेली आहे आणि ती अटकलेली आहे. खतरनाक असा व्ह्यू झालेला आहे रायगडावर. हे आपले किल्ले आहेत ना, एकदम सुंदर किल्ले आहेत. चालत आहोत आणि हा दादा भेटला आपल्याला. दादा, काय बोलशील किल्ल्याबद्दल? किल्ल्याबद्दल आता पाऊस पडतोय, खूप छान वातावरण आहे. वरती गेल्यावर अजून खूप छान वातावरण आहे आणि आम्ही विश्व हिंदू मराठा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं आलेलो आहे पुणे. तरी आम्ही संभाजी महाराजांचं पुण्यात खूप मोठं कार्यक्रम करतो. हां आणि खूप छान वाटलं तर दादा, तुझ्यासोबत भेटून खूप मस्त वाटला. तर आता आज वस्तीला आहेस वरती? हां, वरती आहे. असलं मित्रांनो, आपण पण वस्तीलाच वरती राहणार आहोत आज. आणि हा असा पाऊस पडतोय.
आणि वातावरण तर एकदम खतरनाक झालेलं आहे. आता पायथ्याशी आलेलो आपण. हां आता इथनं किती मिनिट लागतील वरती जायला? काय एक अर्धा तास लागणार वरती जायला. अर्धा तास. हां तर आता आपण अर्ध्या तासात फक्त जाणार आहोत वरती. तर जाऊया लवकर. इकडे तोफ आहे बघा, 2 आहेत. रेतीमध्ये गेलेले आहेत सध्या. खूप जुन्या तोफ आहेत आणि खूप मस्त आहेत बघा. ज्या ठिकाणी हे कलश खाली चाललेले आहेत. तर आपण आता वरती आलेलो आहोत आणि वरती आल्यावर वरचं काहीच दिसत नाही बघा. समोरचा माणूस पण दिसत नाही. आणि आता आपला तंबू कुठे लावलेला आहे ना, तो आपण बघायला चाललेलो आहोत. इस्त्रीत आम्ही आता सर्व टेंटमध्ये बसलो आहोत. इकडे पण टेंट आहेत. तर इकडं आपण टेंट लावलेलं आहे आणि आता आपण वरचा थोडा शूट करूया. कसं काय आहे ते नीट बघूया. खूप पब्लिक झालेली आहे आणि सर्वांनी टेंट लावलेले आहेत बघा. खूप प्रमाणात लोक आलेले आहेत. मी सर्वांनी टेंट लावले आहेत. मित्रांनो, माझ्या समोरून महाराजांची पालखी चाललेली आहे. तुम्हाला दाखवतो बघा. ही बघा. तर आता आपण जगदेश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत. आपल्या समोरच मंदिर आहे. तर आपण चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया. धुका खूप प्रमाणात असल्यामुळे काही दिसत नाही. मस्त मंदिर आहे. धुक्यामुळे दिसत नाही. आपण मंदिराच्या आतमध्ये चाललो आहोत. शूटिंग बघा आतमध्ये केवढी आहे. होम लावलेला आहे ना, त्या कारणामुळे ती हनुमंताची मूर्ती आहे. मित्रांनो, मंदिराच्या समोरच महाराजांची समाधी आहे. ती आपण बघायला आता जाऊया. काढून बाहेर हे बघा किती मस्त अशा सजावट केलेला आहे फुलांनी.
मित्रांनो इकडे राजवाडा आहे ना, तिकडे आता आपल्याला जायचं आहे. मित्रांनो वातावरण इथला खूपच मस्त वातावरण आहे. तुम्ही पण इकडे नक्की या रायगड किल्ल्यावर. खूप सुंदर असा आपला रायगड किल्ला आहे. मागाशी धुका होता, आता धुका संपूर्ण गेलेला आहे. तर आता किल्ला तुम्हाला एकदम नीट दिसत असेल कसा आहे तो. एकदम सुंदर असा इथला आता नजारा झालेला आहे. जल्लोष चाललेला आहे आणि सर्व किती आनंद घेत आहेत आणि हवा वगैरे इथे खूप सुटलेला आहे हवा. मित्रांनो इकडं बघा इथे आतमध्ये जल्लोष चाललेला आहे. त्या तुम्हाला LCD स्क्रीनवर दिसत असेल. तर आता आपण पण आतमध्ये जाऊया बघायला. मित्रांनो इथे गोंधळ चालू आहे आता. दादा बघा कसा नाचतोय. गाईस तर रात्र झालेली आहे आणि धुका बघा केवढा पडलेला आहे. गाईस आता आपण डायरेक्ट सकाळी भेटू. गाईस तर आता आमचे खूप हाल झालेले आहेत कारण की आमचा टेंट लावलेला आहे ना तो खाली पडलेला आहे आणि आम्हाला झोपायला जागाच नाही. गुड मॉर्निंग गाईस. गाईस आता सुटलो आणि रात्री आमची खूप बेकार अवस्था झालेली. टेंट आहे तो खाली पडलेला, खूप बेकार अवस्था झाली आणि हा धुका पण जाम आहे आणि थंडी तर रात्री खूपच लागत होती. एक दुसरा होता त्याने आम्हाला टेंटमध्ये घेतला आणि ते आम्ही टेंटमध्ये झोपलो आणि आता आलो थोडं कपडे चेंज केले आणि आता आपण तिकडे शूट करण्यासाठी जाऊया. गाईज आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण बाजारपेठमध्ये आहोत आणि लोक बघा किती आलेले आहेत आता आणि तिकडं कार्यक्रम चालू आहे. तर आपण लवकर जाऊया.
मित्रांनो आतमध्ये अभिषेक चालू आहे, तो आपण पाहण्यासाठी जाऊया. शिवभक्त आहे सगळे शिवभक्त. किती वादळ वारा आला तरी या शिवभक्तांना कोणी हलवू शकत नाही, कारण छत्रपतींचा मावळा आहे, हा छत्रपतींचा शिवभक्त आहे. आणि म्हणून आता या शिवरायांची पराक्रमाची साक्ष देण्यासाठी आमचे सुधीर भाऊ लंडन मधून वाघ नख आणणार आहे, त्याचा त्यांनी पुढाकार घेतला आहे. आणि भवानी तलवार देखील आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुधीर भाऊ, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, शिवभक्त तुमच्या पाठीशी आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील आपल्याला मदत करताय. मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे असं चेष्टा करणारे लोक, त्यांची थोबाडा बंद करण्याचं काम प्रधानमंत्री महोदयांनी केलं. आपण इथे आहोत ना, इथे शिवाजी महाराजांचा राजवाडा होता पहिले, बघा आता कसा झालेला आहे. आणि तिकडे महाराजांचे राणे आहेत ना, राण्यांना रूम होते. धुका असल्यामुळे कायच दिसत नाही. हवा इथे लिहिलेला सुद्धा आहे पाठीवर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा. इथेच महाराज बसत असत. मित्रांनो हा बघा, इकडे पण टॉयलेट आहे, म्हणजे पूर्वीच्या काली पण टॉयलेट होते. हे बघा कसे होते ते बघा. म्हणजे पूर्वीच्या काली पण टॉयलेट होते आणि ते कशा प्रकारे आहेत ते आता तुम्ही बघितले. तर मग जाऊया बाहेर. इकडे टेंट लावलेला आहे कोणतरी. या साईडला काय बघूया. या साईडला बघा असं वाटते. असं वाटतंय. नमस्कार, मी शाहीर वैभव घरत. मी खरं तर रायगडावर दरवर्षी पोवाडे करतो, परंतु माझ्या मनाला एक कल्पना सुचली की यावर्षी आपण काहीतरी वेगळं करूया. पण माझी तेवढी पात्रता नाही की महाराजांचे कपडे अंगावर घालून. माझं भाग्य समजतो की आजच्या दिवशी, ज्या दिवशी महाराज राजे झाले त्या दिवशी माझ्या अंगावर महाराजांची कापडं मी परिधान केली, याचं भाग्य मला लाभलेलं आहे. सर्व शिवप्रेमींनी मला खूप आज त्यांनी माझ्यासोबत फोटोग्राफी केलेली आहे. तो मान माझा नाही आहे, तो मान महाराजांचा आहे. महाराजांचं काही नको, त्यांच्या धुळीच्या कणाचं रजकंद्री माझ्यामध्ये आलं तरी ते मी खूप धन्यवाद मानतो. जय शिवराय. इकडं बघा, इकडं मंत्र्यांसाठी गाड्यांची सोय करून ठेवलेली आहे. इलेक्ट्रिक गाडी आणलेली आहेत. आणि इकडे अजून धमालच चालू आहे. आणि या सीटवर लिहिलं पण आहे कोण कुठं बसणार आहे. दाखवतो तुम्हाला. इकडं बघा, पहिले सीट आहे ना त्याच्यावर एकनाथ शिंदे बसणार आहे आणि मंत्री सर्व चाललेले आहेत. मित्रांनो आता तेवढे मंत्री आलेले ना, एकनाथ शिंदे वगैरे, ते सर्व आता गेले त्या गाडीमध्ये. आता आपण आता जेवण्यासाठी जाऊया. मित्रांनो इकडं बघा, इकडे जेवणाची सोय केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे जेवण केलेलं आहे. लाईन पण बघा किती मोठी आहे. पण खाली चाललेलो आहोत आणि 351वा राज्याभिषेक सोहळा खूप सुंदर प्रकारे साजरा झालेला आहे.
आणि आता आपण गड खाली उतरणार आहोत. तर खूप मजा आली. हे बघा लोक आता टेंट वगैरे काढणार आहेत. अर्ध्याही काढलेले आहेत, अर्ध्याही नाही काढले. आणि पाऊस पण आलाय जोराचा. आपण गड खाली उतरत आहोत आणि व्ह्यू बघा किती छान आहे.